लवलेस ते जाकी कृपा लवलेस ते जाकी कृपा मतिमंद तुलसीदास हूँ पायो परम विश्राम राम समान प्रभु नाहि कहो पायो परम विश्राम राम समान प्रभु समदीन नदीन हित तुम समान रघुबीर अस विचारी रघुवंश मनी हरहु विषम भव ना कामी नारी प्यारी जिमी लोभी प्रिय जिमी तिमि रघुनाथ निरंतर प्रिय लाग यत्पूर्वं प्रभुना कृतं सुकविना श्रीशम्भुना दुर्गमम् श्रीमद् रामपदाब्ज भक्तिमनिशम् प्राप्तेतु रामायणम् मत्वा तद्रघुनाथ नाम निरतम् स्वान्तस्तमशान्तये भाषाबद्धमिदं चकार तुलसी दासस्तथा मानसम् पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदम् मायामोहमलापहं सुविमलम् प्रेमाम्बुपूरं शुभम् श्रीमद् रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये ते संसार पतंग घोर किरणै धयन्ति नो मानवाः इति श्रीमद् रामचरित्रमानसे सकलकलिकलुष विध्वंसने सप्तमसोपान समाप्तः। श्री सीताराम चंद्रार्पणमस्तु। श्री गुरुचंद्र चरिचरणारविंदार्पणमस्तु। नमः पार्वती पते।
सज्जनो, एक बाल हट्ट काय करावा आपण रामाजवळ, की महादेवाच्या चरणी जाऊन रामकथा गायची आणि बघता बघता 12 ज्योतिर्लिंगाचा हा अतिदुर्गम प्रवास, खडतर प्रवास एकट्याने नाही तर आपल्यासारख्या सर्व रामसख्यांच्या सोबत या रामाचं पवित्र नाम गात गात महादेवाला हा यज्ञ, 108 दिवसांचा हा यज्ञ, कदाचित इतिहासामध्ये परम दुर्मिळ असा हा यज्ञ, परम दुर्मिळ. मला कोणीतरी म्हणाला की दादा, हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे, कारण शंकराचार्यांच्या स्तोत्राप्रमाणे कोणीही 9 दिवसाची रामकथा अशा पद्धतीने महादेवाकडे गायल्याचं कुठंही रेकॉर्ड मध्ये सापडत नाही, आणि त्यातही मराठीत तर कोणीच गायलेली नाही. आपल्याला त्या गिनीज बुकशी काही घेणं देणं नाही, कारण या सगळ्या उपाधींमधून बाहेर पडण्यासाठी आपण करतोय. असो दे, असेल तर कल्पना नाही, पण महादेवाने परमकृपा केली, परमकृपा केली. 9 दिवस प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये त्याला आवडणारं भजन, त्याला आवडणारं अन्नदान, या सगळ्यांच्या समवेत सगळ्यांचं मन राखत राखत आनंदाने हे जीवनाचे 108 दिवस खऱ्या अर्थाने सोन्यासारखे करून टाकले. बघा, आपले ही महादेवाच्या चरणी झालेली सेवा सर्वप्रथम महादेवाला आपण अर्पण करूयात. दुसरी गोष्ट, ही करून घेणारी एक शक्ती आपल्या बरोबर फिरत होती, आणि तो आहे माझा मायबाप, माझे ब्रह्मचैतन्य महाराज गोंधळेकर. कोणी नव्हतं माझ्या बरोबर सज्जनो, लक्षात घ्या. जेव्हा हा संकल्प केला तेव्हा ना पैसा होता, ना संघटन होतं, ना ज्ञान होतं, ना हे कसं घडवायचं याचं काही नियोजन होतं, काही नव्हतं. एकच दुर्गम विश्वास होता की महाराज तुम्ही माझ्या बरोबर चला. आणि अशा अपात्र शिष्याकडून या सामर्थ्यवान सत्पुरुषाने त्याच्या शेंडीला धरून हे सगळं कार्य करून घेतलं. बघा, ही झालेली सगळी मोडकी तेडकी सेवा जी काही असेल नसेल, हे सगळं माझ्या ब्रह्मचैतन्याच्या कृपेचं फळ आहे. लक्षात घ्या, हे सगळं समाधान, हे सगळं माझ्या गुरुच्या कृपेचं फळ आहे. त्यामुळे महाराजांच्या चरणी अपार अपार कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतो. आणि सज्जनो, हे 12 ज्योतिर्लिंगाचं प्रचंड पुण्य, कदाचित त्याच्यातलं काही शेष पुण्य आम्ही इतर ज्योतिर्लिंगातलं घेऊन आलोही असूत. आणि इथं तर काय म्हणावं, या जनार्दन स्वामींच्या मठामध्ये, या पवित्र भूमीमध्ये तर पुण्याचे ढिगारे पडले. दररोज 1000 लोकांना आपण बाहेर मंदिराच्या तिथं डब्यातून भोजन प्रसाद देऊन तृप्त करत होतो. सगळेजण आनंदाने हा महाराजांचा प्रसाद घेत होते, सगळेजण दुवा देत होते. 3.5 कोटी नामजप चाललं होतं, सकाळ संध्याकाळ आरती चालू होती, उपासना चालू होती. सगळे प्रसन्न चेहऱ्याने इथं दररोज कथा श्रवण करत होते. हे एवढं प्रचंड पुण्य साठलंय, पण आपल्याला त्याचा स्पर्श देखील नकोय. इदम न मम या भावनेने हे सगळं पुण्य आपण आपल्या या भारत भूमीच्या चरणी अर्पण करूया, जिने आम्हाला राम दिला, जिने आम्हाला या पवित्र भूमीत जन्माला घातलं, जिने आम्हाला या सनातन धर्माची दीक्षा दिली, जिने आम्हाला ब्रह्मचैतन्यासारखा गुरु दिला, जिने आम्हाला या साधू संतांचा सहवास दिला, आणि तिने आम्हाला राम गाण्याची प्रेरणा दिली. अशी आमची ही परम पवित्र भारत भूमी अशीच निरंतर वृद्धिंगत होतो, तिचा ध्वजा अशीच आसमंतामध्ये तेजाळत राहो, आणि याही पुढे या भूमीच्या आधाराने अनेक लोकांना आपला आत्मोद्धार साधता यावं. अशा या विश्वगुरुरूपी भारत भूमीला आपण हे सगळं पुण्य अर्पण करूयात, सगळं पुण्य अर्पण करूयात. अगदी पांढरे कपडे घालून मी का करतो कथा, कारण पांढऱ्या कपड्याला लागलेला डाग लगेच दिसतो.
तसा सज्जनो थोडा देखील पुण्यांशाचा भाग आम्हाला नको. आई, सगळ्यांचं कल्याण कर. तू अशी सुजलाम सुफलाम राहा आणि आमच्यासारख्या जीवांना रामभक्ती करण्यासाठी प्रेरित करत राहा, ऊर्जा देत राहा. मग तुम्ही म्हणाल, दादा तुमच्यासाठी काय काय मागायचं त्याच्याकडे? आपण एकच मागणं मागायचं, मुख्य चौपाईची शेवटचं चरण. एकच मागणं मागायचं. महादेवाला एक गोष्ट मागूयात आपण. जर आमच्या सेवेनी प्रसन्न झाला असशील ना, तर एक गोष्ट दे आम्हाला सगळ्यांना. सीता राम चरण रती मोरे. राम प्रेम दे. आमची झोळी फाटकी आहे महादेवा. ती एवढी सगळी सेवा करूनही अजूनही मनाला जशी हवी तशी राम भक्ती अजूनही प्राप्त झाली नाही. महादेवा एवढी कृपा कर. नाही करू नकोस. या तुझ्या दारातून आम्हाला असं बिनमुख पाठवू नकोस. आम्हाला एक दे, त्या राम नामाचं प्रेम दे, त्या रामाची सगुण भक्ती दे आणि या देहाला रामकथा करण्यासाठी सतत शक्ती दे, दृढता दे. बस सज्जनो, एवढंच मागतो. आणि चैतन्य गोशाळा ट्रस्टचा मुख्य ट्रस्टी या नात्याने हा 12 ज्योतिर्लिंगाचा संकल्प महादेवाच्या चरणी अर्पण करतो. या संकल्पामध्ये कोणाचंही यत्किंचितही जर मन दुखावलं गेलं असेल, कोणाकडूनही दुखावलं गेलं असेल, तर आपल्या सगळ्यांच्या चरणी हात जोडून क्षमा याचना करतो. प्रभू, वाईट वाटून घेऊ नका. जाणते अजाणतेपणाने आपलं मन दुखावलं गेलं असेल तर मला क्षमा करा. पण या राम भक्तीच्या धारेपासून विनमुख होऊ नका. या ब्रह्म चैतन्याची ऊर्जा जी आम्हाला राम भक्ती प्रदान करते, त्या धारेमधून स्वतःला विनमुख ठेवू नका. हीच रामचरणाच्या पायी विनंती करतो. मारुती रायाला त्याच्या सेवेतून मुक्त करतो. माझ्या मारुतीने डाल बनून आमच्याकडून कथा करून घेतली. मारुती रायाला त्याच्या सेवेतून मुक्त करतो. आणि वाणीला विराम देताना 2 मिनिटं राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम
राम राम